अमेरिका इराण युद्धामध्ये पाकिस्तानला एक मेडिएटर म्हणून प्रयत्न करणं पाकिस्तानच्या अवक्यामध्ये आहे का? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. पाकिस्तानकडे ही क्षमताच नाही की हे युद्ध थांबवण्यामध्ये ते मोठी भूमिका बजावू शकतात. पाकिस्तान इथे मध्ये आपलं नाक खुपसतो आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे की त्यांनी मध्ये आपलं नाक खुपसावं आणि डोनाल्ड ट्रम्प जे म्हणतील तो मेसेज त्यांनी इराणकडे पोचावा. खरं बघितलं तर पाकिस्तान हा एक मध्यस्थ नाही आहे, तो एक केवळ मेसेज पोहोचवणारा देश आहे. पाकिस्तानच्या मर्यादा आहेत कारण पाकिस्तानवरती इराणचा फारसा विश्वास नाही, कारण पाकिस्तानने सौदी अरेबिया किंवा जे आखाती देश आहे ज्यांच्या विरोधात इराण आहे त्यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. इनफॅक्ट पाकिस्तानने सौदी अरेबियाच्या बरोबर इस्लामिक नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन हा करार केलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर पाकिस्तानचं 25,000 ते 30,000 सैन्य सौदी अरेबियाचं रक्षण करण्याकरता सौदी अरेबियामध्ये आहे. तर त्याच्यामुळे हे क्लिअर आहे की या युद्धामध्ये पाकिस्तानला सौदी अरेबियाच्या बाजूनीच उभं राहावं लागेल, कारण पाकिस्तानला सौदी अरेबिया मोठ्या प्रमाणात मदत करतं, आर्थिक मदत वगैरे आखाती देश पण मदत करतात आणि याच्यामुळे त्यांच्या बाजूनी राहणं हे पाकिस्तानकरता भाग आहे. दुसरं, पाकिस्तान अमेरिकेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे. खास तर त्यांना अमेरिकेकडनं मदत मिळते. ज्यावेळेला इंटरनॅशनल मॉनिटर फंड त्यांना कर्जाकरता मदत करतो तर ते बऱ्याच प्रमाणामध्ये ते अमेरिकेवरती अवलंबून असतं. तर त्याच्यामुळे पाकिस्तान एक न्यूट्रल देश म्हणून काम करत नाही. प्लस पाकिस्तान हा काही फारसा मोठा देश नाही आहे. हा जो सध्याचा जो संघर्ष आहे, एका बाजूला सुपर पॉवर आहे जी म्हणजे अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला एक रिजनल पॉवर आहे ते म्हणजे इराण. तर या दोघांच्या बरोबर जर करार करून घ्यायचा असेल, मेडिएशन करायचं असेल तर पाकिस्तानकडे काय आहे? त्यांच्याकडे आर्थिक ताकद नाही, त्यांच्याकडे सामरिक ताकद नाही, त्यांच्याकडे डिप्लोमॅटिक ताकद नाही. त्यांचं जे रणनैतिक वजन आहे ते अत्यंत कमी आहे. फार तर पाकिस्तान एक बॅक चॅनल संदेश पोहोचवणं याचं काम करू शकतो आणि ते तणाव कमी करता सिम्बॉलिक डिप्लोमसी ही करू शकतात. परंतु पाकिस्तानला या युद्धामध्ये एक कायमचा युद्धविराम घडवून आणून कायमचं एक काहीतरी निष्कर्ष काढणं हे इतकं सोपं नाही. हे अगदी क्लिअरपणे कळायला पाहिजे. ते फक्त पोस्टमन डिप्लोमसी ही काही प्रमाणामध्ये करू शकतात. कायमचा करार करणं हे त्यांच्या बसचं नाही. आणि इराण नेमकं हेच म्हणतं आहे की पाकिस्तान जे आहे ते सौदी अरेबिया, आखाती देश आणि अमेरिका यांच्या बाजूने झुकलेले आहेत आणि ते इराणचं पक्ष ज्याप्रमाणे मांडायला पाहिजे त्याप्रमाणे मांडत नाही. त्यांची ते करण्याची हिंमत पण ही दिसत नाही. तर त्याच्यामुळे या डिप्लोमसीमध्ये पाकिस्तान केवळ एक पोस्टमन आहे, बाकी फारसं काही नाही.